रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सोहा विठ्ठल बरवा, सोहा विठ्ठल बरवा, सोहा माधव बरवा, सोहा विठ्ठल बरवा, सोहा विठ्ठल बरवा, सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, मनोनी विठ्ठली आवडी, मनोनी विठ्ठली आवडी, सोहा विठ्ठल बरवा, सोहा विठ्ठल बरवा, सोहा माधव बरवा, सोहा माधव बरवा, सोहा विठ्ठल बरवा, सोहा विठ्ठल बरवा.
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू अनिक न लगे मालिक पदार्थ अनिक न लगे मालिक पदार्थ येते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी येते दुष्टित जनी जडो अनिक न लगे मालिक पदार्थ अनिक न लगे मालिक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा हे जे कर्म धर्म नाचे म्हणत तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा हे जे कर्म धर्म नाची बनत अनिक न लगे मालिक पदार्थ अनिक न लगे मालिक पदार्थ येते माझे अर्थ नको देवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Adhombar Kumari, Adhombar
विठ्ठल 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 समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती रावो अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुश्चित जनी जडो देशी अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले महावर्म, तुका म्हणे त्याचे कळले महावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा साष्टांग हे करी दंडवत. संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती रावो अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. शिवी करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाऱ्यांचा सो. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या सगुण साकार परमात्म्याच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर राहो, याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये त्या भगवत स्वरूपाची उपासना अखंड घडो, अशा स्वरूपाची प्रार्थना करतायत. सालाबादप्रमाणे संपन्न होणारा हा संत जळोजी मळोजी यांच्या पुण्यतिथीचा उत्सव सरवडे ग्रामस्थ, सरवडे भाविक भक्त सुतार समाज या सर्वांच्या सहकार्याने त्या उत्सवाचा आज आरंभ आणि आरंभाची सेवा आपल्या वाट्याला आज प्राप्त झालेली आहे की सेवेत खंड पडू नये म्हणून सेवा पहिल्या दिवसाची मागून घेतली बरं का. कारण संतांचं पुण्यस्मरण आहे. जे संत मंडळी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेली, ज्यांनी
संप्रदाय वाढवण्याकरता आणि संप्रदाय जगवण्याकरता आपलं जीवन समर्पित केलं. अशा महात्म्यांची जीवनामध्ये आपण स्वतंत्र पुण्यतिथी करू शकत नाही, पण चाललेल्या पुण्यतिथीमध्ये सहभागी व्हायला का हरकत नाही. कारण संतांच्या विषयी कृतज्ञता ही अखंड आपण अंतःकरणामध्ये ठेवली पाहिजे. कारण या मंडळींनी आपल्या जीवनामध्ये स्वधर्म सांभाळून परमार्थ केला, किंबहुना शुद्ध परमार्थ काय आहे तो केला आणि जगाच्या समोर ठेवला बरं. कारण शुद्ध परमार्थ केला तर मनुष्य उद्धाराला प्राप्त होतो. ठेवाठेवीचा परमार्थ केला तर उद्धाराला नेराना नाही बरं का. खरंच जर जीवनामध्ये परमार्थ करायचा असेल त्या संत जीवनाकडे पाहून परमार्थ जीवनामध्ये करावा बरं का. काय उपासना म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, हे ग्रंथात पाहण्यापेक्षा संतांच्या जीवनाकडे पाहायला शिका. कारण ग्रंथातलं ते मस्तकात येतं, पण संतांच्याकडे पाहिलेलं ते अंतकरणात उतरतं बरं का. म्हणून परमार्थ करता महापुरुषाकडे पाहून परमार्थ करावा. म्हणून त्यांनी केवळ परमार्थ जगाला सांगितला नाही, ते परमार्थ जगले. परमार्थ जगले बरं का. आम्ही सुद्धा परमार्थ जगतो, पण बाह्य रूपाने बरं का. आम्ही या कालाच्या ओघामध्ये परमार्थाचं भांडवल केलंय. परमार्थाचं भांडवल केले, लक्षात ठेवा. परमार्थ म्हणजे त्या महात्म्यांचं जीवन होतं. विठ्ठल आमूचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. या पद्धतीने मंडळी जगलीवर का, लक्षात ठेवा. त्या भगवत साधनेशिवाय या महात्म्याने जीवनामध्ये काही केलं नाही. कर्म केलं, कर्म केलं, पण ते कर्म करत असताना त्या कर्माचा कर्तृत्वाचा भाव आपल्याकडे घेतला नाही बरं का. घेतला नाही, लक्षात ठेवा. समर्पित भावाने ते कर्म केलं त्याने. म्हणून आज त्या महात्म्यामुळं आज परमार्थ टिकलेला आहे, लक्षात ठेवा. आज जो आपल्याला परमार्थ शुद्ध पाहायला मिळतो ना, या महात्म्यांच्यामुळं परमार्थ आहे. किंबहुना महाराजांनी वर्णन केले, आज या महात्म्यांचं या परमार्थाच्या मागं अदृष्ट रूपाने पुण्य उभा आहे. पुण्य उभा आहे, लक्षात ठेवा. काही माणसं घरावरती लिहितात आई वडिलांची पुण्याई. काही माणसं गाडीच्या मागं लिहितात आई वडिलांची पुण्याई. तसं परमार्थ करत असताना ही संतांची पुण्याई आहे बरं का. संतांच्या पुण्याईवरती परमार्थ चाललेला आहे. आम्ही तुम्ही करतोय म्हणून परमार्थ चाललेला नाही, लक्षात ठेवा. त्यांनी असं काही पुण्य करून ठेवले, असं काही पुण्य करून ठेवले, ते पुण्य न संपणार आहे, लक्षात ठेवा. पुण्य न संपणार आहे. ज्ञानोबारे उगच बोलून गेले का? ज्ञानोबारीने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्रगट करण्याकरता काय साधना केली? माझी या सत्यवादाचे तप केले 7 दिवस, वाचा केले बहुत कल्प, तयाचे हे महाद्वीप पातलो प्रभू. म्हणजे या ज्ञानेश्वरीच्या मागे ज्ञानोबारांची काय पुण्य आहे, तसं या संप्रदायाच्या मागे संतांची पुण्य आहे. आणि त्या पुण्यावरती परमार्थ चाललाय. आपलं कुठं थोडंसं पुण्य आहे म्हणून आपण इकडं आलोय. काय थोडंसं पुण्य आहे म्हणून आपण इकडं आलोय.
तसं या महात्म्याने आपल्या जीवनामध्ये स्वधर्म सांभाळून शुद्ध परमार्थ केला बरं का. शुद्ध परमार्थ केला, लक्षात ठेवा. म्हणून इतका परमार्थ त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला. त्यांच्या मोबदल्यात आम्हाला त्यांच्याकडे त्यांना देण्याकरता काहीही नाही. काय द्यावे याशी व्हावे उतराये, ठेविता हा पायी जीव थोडा. आपण परमार्थ करणं हेच आपलं त्यांना देणं आहे बरं का. त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही तुम्ही काही देऊ शकत नाही. बघा, एखादा वारकऱ्याचा शेवट व्हावा आणि शेवट झाल्यानंतर कधी कधी कावळा शिवत नाही. लोक म्हणतात मागून घे बाबा, तुमची वारी चालवतो, तुमचा संसार चालवतो, मागून घ्यावा लागत नाही. हां, तुमचा व्यापार चालवतो, मागून घ्यावा लागत नाही. बाबा, तुमची मी वारी चालवतो. त्यांना समाधान होतं बरं का, लक्षात ठेवा. जर एखाद्या वाडवडिलाला आपल्या मुलाने पुढची वारी सांभाळावी असं जर वाटतं, तर संतांना समाजाविषयी काय वाटत असेल? हेच वाटत असेल. म्हणून संतांनी केलेला जो परमार्थ, शुद्ध परमार्थ आहे, त्या परमार्थाचा स्वीकार करून आपण जीवनाची वाटचाल करायची आहे. आणि ती निष्ठेने करायची आहे. मग तो परमार्थ त्या महात्म्याने जीवनामध्ये केला कसा? त्या सगुण साकार परमात्म्याची एक निष्ठेनं उपासना केली. त्या उपासनेला त्यांनी फार महत्त्व दिलं आपल्या जीवनामध्ये, लक्षात ठेवा. आणि ती उपासना करत असताना काय काय लागतं त्याचा विचार या अभंगातून तुकोबांनी केला. उपासना टिकण्याकरता विवेक लागतो, उपासना टिकण्याकरता वैराग्य लागतं, आणि उपासना टिकण्याकरता ज्ञान लागतं. ह्या सर्व गोष्टी असेल तर उपासना टिकते. लोकांची समजूत आहे, ज्याला काय जमलं नाही त्यांनी उपासना करावी, इतकं सोपं नाही आहे. या सर्व अंगाने त्याची अंतःकरणाच्या ठिकाणी ही गुणावस्था पाहिजे, लक्षात ठेवा. तर त्याच्या जीवनामध्ये ही उपासना दृढ स्वरूपाची घडेल. आणि ती दृढ स्वरूपाची आज उपासना जीवनामध्ये घडली पाहिजे. आमची उपासना आहे, पण धरसोड आहे, धरसोड आहे. कारण उपासनेच्या बाबतीत असं वर्णन केले, देह जावो अथवा राहो, जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ व्हावो, नामा मने केशव राजा, केला नेम चालवी माझा. एवढा सांगण्याचा अधिकार पाहिजे, लक्षात ठेवा. आणि त्याकरता एवढ्या निश्चयाने ती उपासना जीवनामध्ये केली पाहिजे. अशी उपासना या संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये केली. कारण एक जन्माची ही साधना नाही आहे. अधिकार प्रकरण
पाहत असताना शास्त्रामध्ये पहा, ज्ञान होण्याकरता अनेक जन्म निष्काम कर्म आणि निष्काम उपासना घडावी लागते, तेव्हा ज्ञान होतंय. जन्माला आला आणि लगेच ज्ञानाचा अधिकार झाला असं घडत नाही. आणि झाला असेल तर त्याच्या मागं एवढी साधना घडलेली असली पाहिजे. म्हणून अनेक जन्म साधना घडावी लागते. एक जन्म ही साधना घडून चालत नाही, लक्षात ठेवा, चालत नाही. म्हणून त्या साधनेमध्ये अखंडता राहिली पाहिजे. आणि ती अखंडता राहण्याकरता वृत्तीचं सहाय्य पाहिजे. वृत्तीचं सहाय्य पाहिजे. घरातले लोक म्हणतात कीर्तनाला जा, पण मन आपली वृत्ती मात्र तयार होत नाही. बरोबर आहे. घरात लोक म्हणतात आता काय काम करू नका, आता चिंतन करा, पण आपल्या चित्ताची कुठे तयारी आहे. म्हणजे घरातल्या लोकांचं सहाय्य आहे. गावातले लोक म्हणतात महिन्याची वारी करा, तुम्हाला अर्ध तिकीट काढून देतो, पण जायची तयारी कुठं आहे. म्हणजे अनेक लोक आपल्याला सहाय्य करतात, पण वृत्तीचं सहाय्य घडणं फार कठीण आहे, फार फार कठीण आहे, लक्षात ठेवा. सर्वांची सहाय्यता मिळेल, सर्वांची सहाय्यता एका पारड्यात घाला आणि वृत्तीची सहाय्यता एका पारड्यात घाला. तुलना व्हायची नाही बरं का. कारण त्या वृत्तीची सहाय्यता पाहिजे परमार्थ करण्याकरता. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये विचार करा, आपल्याला परमार्थ करण्याकरता वेळ नाही का वृत्तीची सहाय्यता नाही हो. वृत्तीची सहाय्यता नाही आहे. आज परमार्थ करण्याकरता कितीतरी लोकांना अवकाश आहे. माणसं जर उरलेला वेळ शिल्लक राहिला तर मोबाईलमध्ये किती वेळ गेला कळतोय का? कळत नाही. पण त्यालाच काहीतरी साधना कर म्हटलं तर जीवावर येतंय बरं का. जीवावर येते का? त्याला कारण आहे, आपल्याला वृत्तीची सहाय्यता नाही आहे. आणि वृत्तीची सहाय्यता नाही, ती वृत्तीची सहाय्यता परमार्थ करण्याकरता लागते, ती साधना करण्याकरता लागते. मग वृत्तीची सहाय्यता जर आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल, त्याच्याकरता भगवंताकडे याचना करावी लागते. त्याच्याकरता भगवंताकडे मदत मागावी लागते. ज्यावेळी गायी राखण्याच्या निमित्ताने सकल गोपाळ भगवंताबरोबर वनामध्ये गेले आणि गायी राखण्याकरता त्या चरण्याकरता सोडल्या. पण भगवंतानी सांगितलं गोपाळांना, हे बघा प्रत्येकाने आपल्या आपल्या गायींचं वळण करा, गायींचं वळण करा. गोपाळांनी सांगितलं देवा हरकत नाही, आम्ही सगळ्या गायींचं वळण करतो, पण एक गाय आमच्या ह्या कल्पामध्ये ओढाळ आहे, तिला सांभाळायचं काम तू कर देवा, तिला सांभाळायचं काम तू कर, बाकीचे आम्ही सांभाळतो. आणि ती ओढाळ म्हणजे मन, ती ओढाळ म्हणजे वृत्ती. म्हणजे भगवंताकडे शेवटी सहाय्य मागितलं, भगवंताकडे सहाय्य मागितलं, पण परमार्थ पूर्णत्वाला जाण्याकरता रोज देवाकडे मागणं करा, रोज. त्या वृत्तीच्या संबंधाने देवाकडे रोज मागणं करा. लक्षात ठेवा, प्रपंच वो सरो प्रपंच वो सरो चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो.
चित्त तुझे पायी मुरू. पुष्कळ अभंग आहेत या संबंधाने. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. अनेक अभंगातून वर्णन केले. होई बळकट माझ्या मना तुरी धीट. कारण वृत्तीचा स्वभाव आहे. काय वृत्तीचा स्वभाव आहे? बाह्य विषयाकडे धावणं. बाह्य विषयाकडे धावणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं हा परमार्थ आहे. लक्षात ठेवा. तिचा स्वभाव आहे बाहेर धावणं आणि तिला आत ओढून आणणं हाच परमार्थ आहे. ती बाहेर पळते म्हणून तिच्याबरोबर आपण पळायचं नाही बरं का. ती बाहेर पळते म्हणून तिच्याबरोबर पळायचं. तिच्याबरोबर तुम्ही जर पळाला ना मग त्याच्यासारखी फजिती नाही. फजिती नाही. लक्षात ठेवा. मग तिला ओढून आणायचं म्हटलं तर तितकं बळ आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे बळ नाही. लक्षात ठेवा. कारण साधनेचं बळ लागतं. साधनेचं बळ लागतं. आणि साधनेचं बळ असेल तर त्या बळाच्या सामर्थ्याने बघा ना उदाहरण दिलेलं आहे. हत्ती अतिशय बलवान आहे. त्याच्याजवळ फार मोठं बळ आहे. पण त्याला ताब्यात आणण्याकरता काय लागतो? अंकुश लागतो. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. नित्य नवा दिवस जागृतीचा अंकुश पाहिजे बरं का. अंकुश नावाचा मनुष्य नव्हे. एवढ्या बलवान हत्तीला जाग्यावरती थांबवण्याचं सामर्थ्य तो अंकुश. चेतन आहे काय जड आहे? जड आहे. जरी जड असला तरी त्या चेतन हत्तीला जाग्यावरती थांबवायचं सामर्थ्य आहे. एक अंकुश जर त्या हत्तीला जाग्यावरती थांबवू शकतो मग वृत्ती जड आहे का चेतन आहे? हो काय बापू? त्या बापूंना विचारतोय. माग उभारलेल्या बापूंना. जर जड अंकुशाने जर हत्तीला जर ताब्यात आणता येतं तर वृत्तीच्या द्वारे आपल्याला परमार्थ पूर्णत्वाला नेता येणार नाही का? होऊ शकतो. आणि वृत्ती ही चेतनच आहे. हो जड हो प्रकाशाचा ज्योत म्हणजे वृत्ती. हो. पण वृत्ती ही त्या स्वरूपाच्या प्रकाशाशिवाय कार्य करत नाही ना. स्वतंत्र ती कार्य करू शकत नाही. म्हणून मी जपून बोललो बरं का. जपून आहे. कारण बोलत असताना सिद्धांताच्या बाबतीत फार जपून बोलावं लागतं बरं का. नाही चुकलं, मला असं बोलायचं नव्हतं, मी बोलून गेलो, ती काय सभा नाही आहे. सभा नाही. लक्षात ठेवा. कीर्तन आहे. ते बिनचूक घडलं पाहिजे म्हणून काय आपल्याला येत नसेल तर माणसांनी प्रामाणिक अज्ञान कबूल करावं बरं का. पण ताबून सांगू नये. म्हणून त्या वृत्तीची सहायता परमार्था करता पाहिजे. आणि वृत्तीची सहायता परमार्था करता पाहिजे तेव्हा तुकोबारांनी विचार केला त्या वृत्तीला आपण नेमकं नेलं पाहिजे कुठं. एकदम त्याला निर्गुणाकडे नेता येत नाही. एकदम निर्गुणाकडे नेता येत नाही म्हणून पहिल्यांदा सगुणाचा विचार मांडला बरं का. आणि एकदा सगुणाकडे ती वृत्ती जर स्थिरावली मग निर्गुणाच्या ठिकाणी तद्रूप व्हायला वेळ लागत नाही बरं का. म्हणून ज्या वृत्तीला ज्या स्वरूपाच्या ठिकाणी न्यायचं आहे त्या स्वरूपाचा विचार महाराजांना इथं प्रगट करावा लागला. उपासना करायची आहे ना. उपासना करत असताना त्या उपास्य देवतेचं नेमकं काय स्वरूप आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती आज स्थिरावली पाहिजे हा भाव मनी मानशी घेऊन तुकोबाराय वर्णन करतात.
समचरण दृष्टी विटेवरी साजे रे, समचरण दृष्टी विटेवरी साजे रे, देते माझे हरी वृत्ती राहू, देते माझे हरी वृत्ती राहू, आणि कान लागे माईक पदार्थ, आणि कान लागे माईक पदार्थ. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू. आपली वृत्ती स्थिर नाही का? जिथं स्थिर पाहिजे तिथं नाही, जिथं स्थिर पाहिजे तिथं नाही आहे. आमची वृत्ती प्रपंचात आहे. हा विषयाच्या ठिकाणी स्थिर राहणं याला स्थिर म्हणत नाही, लक्षात ठेवा. हा ती जड पदार्थाच्या ठिकाणी स्थिर होईल तर जडत्व प्राप्त होईल, जडत्व प्राप्त होईल. श्री गुरु साखरे महाराज नेहमी दृष्टांत द्यायचे. ते सांगायचे पूर्वीच्या काळामध्ये भिंतीवरती घड्याळ असायचं आणि त्या भिंतीला तो लंबक असायचा, तो असा हलायचा बरं का. हां एकसारखं त्या लंबकाकडे बघायला लागलं तर आपली बरोबर अशी मान हलायला लागते बरं का. पाहणारा हलतो हो का? ज्या वृत्तीला विषय प्राप्त झाला तो हलणार आहे, चंचल आहे. हा जसं त्या वृत्तीला तुम्ही न्याहाल तशी ती वृत्ती बनते बरं का. हा मग त्या वृत्तीला स्थिर करायचं असेल तर हा जड पदार्थाकडे नेऊन चालणार नाही, त्याला जड पदार्थाकडे नेऊन चालणार नाही. त्या वृत्तीला न्यायचं असेल तर भगवत स्वरूपाकडेच न्यावं लागेल, भगवत स्वरूपाकडेच न्यावं लागेल. आणि ज्या भगवत स्वरूपाकडे न्यायचं आहे त्या भगवत स्वरूपाच्या संबंधाने वर्णन केलं. समचरण समदृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू. त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर राहू. त्या भगवत स्वरूपाचा विचार मांडला. चार युगाचा विचार करा, सर्व कल्पाचा विचार करा, आरंभापासून विचार करा. आणि त्या भगवत स्वरूपाचा जर विचार केला तर भगवंताचे अवतार अनंत झाले, अनंत अवतार झाले. जरी भगवंताचे अनंत अवतार झाले तरी त्याच्या स्वरूपाकडे जर पाहिलं तर त्याचं स्वरूप कसं आहे, न बदलणार आहे बरं का, न बदलणार आहे. हा तर नेहमी लक्षात ठेवा, जेवढी म्हणून देवानी रूप घेतली, रूप भिन्न भिन्न आहेत पण स्वरूप मात्र एकच आहे बरं का, एकच आहे. हां त्याला व्यवहारातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर कुंभाराने मातीचे पदार्थ तयार केले, मूर्त्या केल्या, शिवाजी महाराजांची केली, तुकाराम महाराजांची केली,
ज्ञानेश्वर महाराजांची केली, संभाजी महाराजांची केली, भगवान श्रीकृष्णाची केली, श्री विठ्ठलाची केली. सगळे मूर्त्या तयार केल्या, मातीच्याच केल्या. सर्व मूर्तीतला जर विचार केला तर मूर्तीच्या ठिकाणचा आकार बदलला, पण त्या मूर्तीमध्ये असलेली माती मात्र एकच आहे बरं का. माती कधी बदलत नाही. मातीला आकार दिला म्हणून माती बदलली नाही, लक्षात ठेवा. माती तीच आहे. हा, तसं त्याच्या स्वरूपाने विचार केला तर त्याचं स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपाचं वर्णन करण्याकरता इथं हे निर्देश तुकोबरायांना करावं लागला बरं का. समचरण, समदृष्टी, विटेवरी, साजिरी, का अनेक रूप होऊन गेली. अनेक रूपाचं वर्णन न करता याच रूपाचं वर्णन महाराजांनी का केलं? का केलं? करण्याचं कारण काय? ह्याच रूपाचं प्राधान्याने वर्णन केले. लक्षात घ्या. संपूर्ण संत वाङ्मय तुम्ही पहा, संपूर्ण संत वाङ्मय पहा, म्हणजे आपल्याला कळेल. एकाच रूपाला प्राधान्य दिले का? ह्या मूर्तीकडे आपण जर पाहिलं ना, त्या वृत्तीला स्थिर राहण्याकरता जी योग्यता लागते, ती योग्यता या स्वरूपाच्या ठिकाणी आहे बरं का. स्वरूपाच्या ठिकाणी. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती डोळ्यासमोर घ्या, प्रभू रामचंद्राची घ्या आणि विटेवर असलेली मूर्ती घ्या, काय फरक आहे? कळाला तर बघा. हां, म्हणून सांगावं लागलं, ऐसा विटेवर देव कोटे. हा, उदंड पाहिलं, उदंड ऐकलं म्हणतात. हा, पण असा विटेवरती देव कुठंही तुम्हाला पाहायला मिळाला नाही. नामदेव महाराज संपूर्ण भारत देश फिरून आले. आम्ही फक्त अयोध्येला चाललोय, रामेश्वरला चाललोय, काशीला चाललोय. हां, सगळी तीर्थ पालती घातली आणि शेवटी देवाला सांगितलं, देवा असं रूप कुठं पाहायला मिळालं नाही बरं का. म्हणून मी म्हणत होतो मला जायचं नाही आहे. हां, मला जायचं नाही आहे. पण देव म्हटले तुला हे गेल्यानंतर कळालं ना. हे तुला गेल्यानंतर कळालं. तात्पर्य त्या मूर्तीला, त्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीला स्थिर करण्याकरता त्या मूर्तीचं स्वरूप आज उपासनेच्या दृष्टीने फार हे अनुकूल आहे बरं का. अनुकूल आहे, लक्षात ठेवा. हां, म्हणून तर तुकोबारांनी वर्णन केले, एकदा जर वृत्ती त्या स्वरूपाच्या ठिकाणी जर स्थिरावेल ना, हां, ती इतर स्वरूपाला धारण करणार नाही. लक्षात ठेवा, धारण करणार नाही आहे. त्याच ठिकाणी ती स्थिरावेल. जो पण स्थिरावत नाही तो पण कठीणता आहे. पण एकदा जर वृत्ती त्या स्वरूपाच्या ठिकाणी जर स्थिरावली ना, हा, ती वृत्ती नामते चित्त कोणत्याही स्वरूपाचा स्वीकार करणार नाही. आनिक न आनिक दुसरे मज नाही आता. आनिक दुसरे मज नाही आता. आने मिलिया चित्ता पासुनिया, मिलिया चित्ता पासुनिया. चित्तापासूनिया. हां, श्रोता किती सावध असावा हे लक्षण आहे बरं का. हां, मी ओघामध्ये दुसरं
चरण दिलं, सगळे म्हणायला लागले, पण एका श्रोत्याने जागं केलं मला काय सांगायचं आहे ते त्यांना बरोबर लक्षात होतं बरं का. कोणी म्हणे महाराज आमच्याही लक्षात होतं, हे नंतर म्हणून उपयोगाचं नाही आहे. हा एकदा जर वृत्तीने त्या स्वरूपाचा स्वीकार केला ना, वृत्ती इतर ठिकाणी जाणार नाही, पण पहिल्यांदा ती जायला तयार होत नाही बरं का. तयार होत नाही. महाराज सांगायचे, मुलगी पहिल्यांदा नांदायला जायला तयार होत नाही, आणि एकदा जर ती नांदायला गेली तर पुन्हा ती माहेरी येत नाही. पुन्हा ती माहेरी येत नाही बरं का. पण पहिल्यांदा जाताना किती रडते हो, स्वतः रडते आणि सर्वांना रडवते. स्वतः रडते आणि सर्वांना रडवते. शेवटी सगळे रडले तरी ती रडत नाही बरं का. शेवटी सगळे रडले तरी ती रडत नाही. ही अवस्था आहे परमार्थातली, लक्षात ठेवा. आणि या अवस्थेला प्राप्त होण्याकरता महाराज म्हणतात, तेथे माझी हरी वृत्ती राहू. त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिरावली पाहिजे. म्हणजे सगुण साकार स्वरूपाच्या ठिकाणी ती वृत्ती स्थिरावली पाहिजे. आणि त्या सगुणाचं वर्णन केले. तो सगुण साकार परमात्मा नेमका आहे कसा, समचरण. त्या भगवंताचे चरण सम आहेत. सम आहेत म्हणजे तो सर्व ठिकाणी सारखाच आहे. समचरण, समदृष्टी, त्याची दृष्टी सर्वांच्या वरती सारखीच आहे बरं का. त्याच्या दृष्टीमध्ये विषमता नाही. आमच्या तुमच्या दृष्टीमध्ये विषमता आहे. आमच्या तुमच्या दृष्टीमध्ये विषमता आहे, पण भगवत स्वरूपाच्या दृष्टीमध्ये विषमता नाही आहे. समदृष्टी विटेवरी तो परमात्मा विटेवर आज उभा आहे. विटेवर उभा या शब्दाचा अर्थ की तो आज भक्ताच्या अंकित आहे. आणि साजिरा अतिशय सुंदर आहे बरं का. अशी त्याची लक्षणं सांगितलेली आहे. आपण बहुश्रुत आहात, नेहमी श्रवण करणारी आहात. म्हणून त्याचा विस्तार करायचा नाही का. नाही करावा लागले, बरोबर आहे. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे मुहूर्त मेढ असते बरं का. मुहूर्त मेढ असते. आणि ती मुहूर्त मेढ दरवर्षी तिची जागा ठरलेली असते. तो खांब ठरले असतो, त्याला फार खड्डा काढावा लागत नाही बरं का. त्याला फार खड्डा काढावा लागत नाही. पण मुहूर्त मेढ तर रोडल्याशिवाय मंडप घालता येत नाही. घालता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्याचा फार विचार करायचा नका. आज आहे द्वादशी, आणि पहिला दिवस म्हटलं की थोडासा गैरमेळच असतो बरं का. पण आपल्याला पहिल्या दिवसाची सेवा फार आवडते का. अभ्यास फार करावा लागत नाही हो. इथून पुढं विचारावं लागते, कालच्या महाराजांनी अभंग कोणता घेतला होता. कारण मीच अभंग तयार करून आला, काल अभंग जर झालेला नसेल ना, पहिल्या दिवशी हा विचारच नसतोय हो. ह्याच अभंगापासून सुरुवात असते. पण पहिल्या दिवशीचं प्रवचन, पहिल्या दिवशीचं कीर्तन फार सोपं महाराज बरं का. बरं का. आणि जसं सोपं आहे तसं अवघड पण आहे. खपतात, पण जसं सोपं आहे तसं ते अवघडही पण आहे बरं का. अवघड आहे. तात्पर्य त्या सगुण साकार परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं पाहिजे. वृत्तीला स्थिर केलं पाहिजे. पहिल्या दिवशी वृत्ती स्थिर झाली तर काल्यापर्यंत टिकेल. काल्यापर्यंत ती टिकली पाहिजे, लक्षात ठेवा. मग त्या वृत्तीला पहिल्या दिवशी त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे. एकदा सगुण साकार परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती जर गुंतली, त्या स्वरूपाचं लक्षण पाहून जर ती वृत्ती एकदा तिथं स्थिरावली ना, ती बाजूला जात नाही. म्हणून पहिल्यांदा वृत्तीला आकर्षण निर्माण होण्याकरता भगवत स्वरूपाचं वर्णन करायचं आहे. माईक पदार्थाचं वर्णन करायचं नाही, लक्षात ठेवा. पण ती शेवटी वृत्ती
सतत विषयामध्ये वावरणारी आहे, सतत विषयामध्ये वावरणारी आहे. आणि विषयामध्ये वावरणाऱ्या वृत्तीला त्या भगवत स्वरूपाकडे आणण्याकरता त्या भगवत स्वरूपाचं पुन्हा 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 वर्णन केलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि पुन्हा पुन्हा वर्णन करून त्या वृत्तीला त्या स्वरूपाची आवड निर्माण झाली पाहिजे, आकर्षण निर्माण झालं पाहिजे. आणि ते आकर्षण निर्माण एकदा झालं, कारण हे आकर्षण आहे हे नैसर्गिक आहे, कृत्रिम नाही आहे. हां, कृत्रिम नाही बरं का. त्या आकर्षणामध्ये निर्विकारत्व आहे. हो, अगदी. हां, 101%. हां हां, कारण भगवत स्वरूपाच्या ठिकाणी जे आकर्षण आहे, जरी तो परमात्मा निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार रूपाने जरी प्रगट झालेला असला, त्यांनी मायेचा स्वीकार करून जरी हे रूप धारण केलेलं असलं, तरी त्या विकाराचा परिणाम आपल्या जीवनावरती होत नाही. हां, होत नाही, लक्षात ठेवा. हां, म्हणून त्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी त्या वृत्तीला स्थिर करावं, म्हणून ते स्थिर करण्याकरता त्या भगवत स्वरूपाचं सतत आपण डोळ्यासमोर चिंतन करावं बरं का, सतत. हां, त्या सगुण साकार परमात्माचं सतत ध्यान करावं. हां, तीच मूर्ती सतत डोळ्यासमोर ठेवावी, तीच मूर्ती सतत चित्तात ठेवावी, तीच मूर्ती चिंतनात ठेवावी. हां, कशाकरता? वृत्तीला स्थिर करण्याकरता. आणि त्या वृत्तीला स्थिर करण्याकरता त्या भगवत स्वरूपाचं पुन्हा पुन्हा चिंतन करावं. ज्याची आज आपण उपासना करणार, तो परमात्मा आज या विटेवरती समरूपामध्ये जरी उभा असला तरी तो सर्व ठिकाणी सारखाच आहे. त्याची व्याप्ती सारखी आहे. अणुरेणूमध्ये तो परमात्मा भरलेला आहे बरं का. अणुरेणूमध्ये परमात्मा तो भरलेला आहे. जो अणुरेणूमध्ये परमात्मा आहे तोच विटेवरती आहे, आणि जो विटेवरती आहे तोच अणुरेणूमध्ये आहे, लक्षात ठेवा. तो वेगळा आणि हा वेगळा नाही, हे दोन्हीचं एक रूप सांगण्याकरता इथं सांगावं लागलं सम, बरं का. तो सारखा आहे, सर्व ठिकाणी सारखा आहे. अशी एकही वस्तू या विश्वामध्ये नाही की त्या विश्वामध्ये त्या परमात्मा स्वरूपाचं व्यापक तो आपल्याला पाहायला मिळणार नाही. सर्वत्र आहे. अहो, मातीचा घट केला, घट जरी फोडला तर त्या खापरामध्ये सुद्धा आकाश आहे. हां, आमची धारणा काय, घटामध्ये आहे आकाश, घटामध्ये तर आहेच. हां, पण ते घट फोडल्यानंतर जे खापर निघतं त्या खापरामध्ये सुद्धा आकाश आहे. हां, तर नवावुनी पाहे वाड आहे, म्हणजे एवढं व्यापकत्व त्याचं सांगितलेलं आहे. ज्याची उपासना आपल्याला जीवनामध्ये करायची आहे तो परमात्मा परिच्छिन्न नाही, तो परमात्मा व्यापक आहे. का? शेवटी त्या वृत्तीला व्यापकता कळली पाहिजे, व्यापकता कळली पाहिजे. लग्न समारंभ असतो आणि लग्न समारंभ झाल्यानंतर त्या स्टेजवरती त्या वधूवराला बसवतात दोघाला. सगळी पाहुणी मंडळी भेटायला येतात, मित्रमंडळी भेटायला येतात, नातेवाईक भेटायला येतात. तो वर काय करतो, आपल्या पत्नीला आलेल्या लोकांची ओळख करून देतोय. का ओळख करून देतोय? एवढ्या लोकांशी माझा संबंध आहे बरं का, एवढ्या लोकांशी संबंध आहे. कधी करून देतोय? ज्या दिवशी अक्षता पडल्या त्या दिवशी बरं का. हां, सगळेजण येतात हे बरं का, हे जिल्ह्याचे अध्यक्ष बरं का, हे आमचे मित्र आहेत. हां, हे महाराज आहेत बरं का. हां, सगळ्यांची तो ओळख करून देतो. ओळख करून देतो म्हणजे ओळख करून देण्याचं कारण काय? हां, माझा एवढ्या लोकांशी संबंध आहे. जर व्यवहारामध्ये ज्या स्त्रीबरोबर पत्नी म्हणून नातं जोडल्यानंतर तो पुरुष आपलं व्यापक जर सांगतो तर परमार्थ करण्याकरता वृत्तीला व्यापकत्व कळायला नको का हो? बरोबर आहे ना? बरोबर, अगदी बरोबर.
म्हणून तो परमात्मा व्यापक आहे म्हणून शब्द वापरला समचरण. हा, कारण जर वृत्तीला व्यापकत्व जर कळालं नाही तर आपला परमार्थ खरा नव्हे. आपला परमार्थ ज्याची जाणीव त्यालाच झाली. हो खरा नव्हे, लक्षात ठेवा. आणि हे कळावं म्हणून इथं महाराज सांगतात असा तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिरावली पाहिजे ना, त्याची उपासना घडली पाहिजे. समचरण समदृष्टी. हा, जरी हा परमात्मा आज सगुण साकार रूपाने जरी आज इथं उभा असला तर त्याची दृष्टी सारखी आहे. दृष्टी सारखी आहे म्हणजे त्याच्या पाहण्यामध्ये विषमता नाही आहे. विषमता नाही, लक्षात ठेवा. हां, कारण त्याचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे. हां, श्री गुरु महाराज नेहमी सांगायचे परमात्मा सर्वांना फल देतो. कसं फल देवो? कसं देतो? हां, कर्मसापेक्ष भावाने. हां, सर्वांना तो फल देतो कर्मसापेक्ष दृष्टीने. हां, कर्मसापेक्ष दृष्टीने देणं ह्यालाच म्हणतात समदृष्टी, बरं का. हां, काही लोक तक्रार करतात. काय हो, काही लोक तक्रार करतात. आमच्याकडे एक भजनी आहेत. तो भजनी काय म्हणतो बघा, मी या सप्ताहाला 7 दिवस राहिलो, टाळ वाजवण्याला पण तेवढंच पाकिट केलं आणि मी चाली म्हटल्या पण मला पण पाकिट तेवढंच केलं, बरं का. मी त्या व्यक्तीला सांगितलं हां, त्या व्यक्तीला सांगितलं आपल्या संप्रदायामध्ये गुणाला महत्त्व दिलं जात नाही, सेवेला महत्त्व दिलं जातं. काय? सेवेला महत्त्व दिलं जातं. हां, तुम्ही हा विचार मांडला, गुणाला विचार मांडला. आपल्या गुणाला परमात्मामध्ये गौणत्व आहे परमार्थ साधनेमध्ये. हां, सेवेला फार महत्त्व आहे, लक्षात ठेवा. हां, सेवेचा विचार करून ते दिलं जातं. गुण पाहून देण्याचं ठिकाण परमार्थ नाही, लक्षात ठेवा. आणि सेवा ही सर्वांची सारखी असते, लक्षात ठेवा, सारखीच असते. तसं हां, परमात्म्याची दृष्टी संपूर्ण त्रिभुवनाविषयी जो जो मनुष्य कर्म करतो, जसं ज्याचं कर्म आहे तसं त्या कर्माप्रमाणे त्याला फल देण्याकरता तो परमात्मा तत्पर आहे. त्याच्यामध्ये किंचित सुद्धा तो परमात्मा फरक करीत नाही, करत नाही, बरं का. किंचितही फरक करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून इथं वर्णन करतात समदृष्टी. विटेवरी तो परमात्मा विटेवर आज उभा आहे. विटेवर उभा का आहे? भक्ताच्या इच्छेकरता. भक्ताच्या इच्छेकरता म्हणजे भक्तांनी अपेक्षा केली तेव्हा तू इथं उभे राहा. मग भक्तांनी अपेक्षा केली म्हणून तो परमात्मा विटेवरती उभा राहिला. या शब्दाचा अर्थ की हां, त्याच्या ठिकाणी भक्ताच्या इच्छेला अंकित होणं त्याचा स्वभाव आहे, बरं का. भक्ताच्या एखादा पुरुष व्यवहारामध्ये वर्णन केले, विषयासक्त पुरुष पत्नीच्या इच्छेकरता पाहिजे ते करतो, बरं का. कामी पुरुष त्याला म्हटले. पण परमात्मा भक्ताच्या इच्छेकरता त्याच्या इच्छेप्रमाणे काही करायला तयार होतो. त्या भक्तीमध्ये, त्या प्रेमामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आणि त्या भक्ताला अंकित होणं त्या परमात्म्याचा स्वभाव आहे हे दर्शवण्याकरता विटेवरी, त्याच्याकरता पुराण पहा, त्याच्याकरता चरित्र पहा. हां, फक्त सूत्ररूपाने आपल्यासमोर विचार ठेवलेला आहे. आणि असा हा परमात्मा आज साजिरा आहे. साजिरा म्हणजे सुंदर, किती सुंदर, नवर्णवे तेची शोभा. त्या भगवंताच्या ठिकाणी एवढं सौंदर्य आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, चंद्र प्रकाशे, कमल नयन आश बदन आशे, कमल नयन आश
वदन आशे निडळी कोटी चंद्र प्रकाशे वदन आशे हालना तुझिये निडळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हाश वदन आशे साजिरा. हा त्याच्या सौंदर्याचं वर्णन केले. इतका तो परमात्मा सुंदर आहे आणि अशा स्वरूपाच्या ठिकाणी नाम अशा स्वरूपाची जीवनामध्ये उपासना घडावी आणि ती उपासना घडण्याकरता केवळ देहाने घडून चालत नाही, ती चित्ताने ना वृत्तीने घडली पाहिजे. त्याच्याकरता तेथे माझे हरी वृत्ती राहू. आज आम्ही सगळं हे करतोय पण सगळं देहाने करतोय बरं का. पंढरपूरला जातोय, रोज देवाची पूजा करतोय, रोज हरिपाठ म्हणतोय, रोज कीर्तन करतोय. हां सगळं चाललंय, सगळं देहाने चाललंय. वृत्ती नाही का आहे, पण ती वृत्तीवरती अजून बिंबलेलं नाही. वृत्तीवरती बिंबलेलं नाही, बिंबवण्याच्या हेतूने केलं पाहिजे. हां बिंबवण्याच्या हेतूने केलं पाहिजे. हां केवळ देहाने करण्याने काहीच अर्थ नाही, लक्षात ठेवा. म्हणून इथं सांगावं लागलं तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणि अशा स्वरूपाची वृत्ती राहो. का राहो? त्याच्याकरता सदसत विवेक आहे. हां आणि त्या विवेकाचं स्वरूप महाराजांना सांगावं लागलं. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. मग असा हा विवेक निर्माण झाला. पण या विवेकाबरोबर वैराग्य आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जनी जडो देशी. पण त्या वैराग्याबरोबर ज्या साधनेच्या संबंधाने वर्णन केलं ते कथाकथित वर्णन केलं नाही. त्या वर्णन करण्याच्या मागे डोळसपणा आहे. त्याची यथार्थता आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.
विठ्ठल 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 कुंडली वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 ब्रह्मचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. पण त्याच्याबरोबर महाराज बोलून गेले अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. जे माईक पदार्थ आहेत भगवत स्वरूपाच्या व्यतिरिक्त जेवढे म्हणून पदार्थाचं वर्णन केलेलं आहे ते सर्व पदार्थ माया कार्य आहेत. त्याचा संबंध माझ्या वृत्तीशी येऊ देऊ नको. हे कधी घडू शकतं आणि तेथे राहू दे हे कधी घडू शकतं विवेक असेल तर. हा दोन्हीतला फरक कळायला पाहिजे ना. खरं काय आणि खोटं काय, आत्मवस्तू काय आणि अनात्मवस्तू काय, नित्य काय अनित्य काय, हे प्रथमदर्शी परमार्थ करणाऱ्याला ही दृष्टी आली पाहिजे बरं का. परमार्थ करणाऱ्याला ही पहिल्यांदा दृष्टी आली पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर असं घडू नये. गुरुवारी महाराज सांगायचे येडीला माहेरी सारखंच आणि सासरी सारखंच. असं परमार्थात चालत नाही, लक्षात ठेवा. परमार्थ करणाऱ्याने लोक म्हणतात आम्हाला सगळे सारखेच. ठीक आहे, सप्ते करायचं आहे, ठीक आहे. पण निष्ठा ठेवण्याकरता कुठंतरी सदसद विवेक आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वीकारावा लागेल. स्वीकारावा लागेल, लक्षात ठेवा. इथं काहीतरी गबाळ्यासारखं करून चालायचं नाही बरं का. म्हणून इथं महाराजांना हा उल्लेख करावा लागला. ते राहू आणि अनिक न लगे माईक पदार्थ. दोन्हीतला भेद इथं व्यक्त केलेला महाराजांनी. भेद ज्ञानालाच विवेक म्हणतात अशी एक व्याख्या गुरुवारी महाराजांनी केलेली आहे बरं का. भेद ज्ञानाला दोन गोष्टीतला भेद कळला पाहिजे, लक्षात ठेवा. आत्मा आणि अनात्म वस्तूतला. त्या परमात्मा स्वरूपाचं आणि परमात्मा स्वरूपाच्या संबंधाने व्यतिरिक्त जो विचार मांडलेला आहे ते सर्व पदार्थ अनात्म आहेत, ना माया कार्य आहेत. तिथं जरी वृत्ती जाईल त्या पदार्थाविषयी, जरी त्या वृत्तीच्या ठिकाणी आकर्षण निर्माण होईल, होऊ देऊ नको. नकोच आहे ते, पण झालं तर ते निर्माण होऊ देऊ नको बरं का देवा. होऊ देऊ नये. म्हणून त्या साधकाच्या बाबतीत वर्णन केलंय.
साधकाच्या बाबतीत वर्णन केले. साधकाने टाईमपास म्हणून सुद्धा विषयाचं दर्शन, विषयाचं चिंतन, विषयाचं स्पर्शन करू नये बरं का. बाधक आहे, बाधक आहे. आता टाईमपास आहे, वेळ जात नाही, काय करावं? फोन लावावा. फोन लावलं म्हणजे वेळ वाया जाणं. एक कीर्तनकार भेटले. म्हटलं कसं काय चिंतन चाललंय? काय नाही म्हणे महाराज, दुपारपासून माझं चिंतनात लक्ष लागना म्हणले, अभ्यास लक्ष लागना. मग मी काय केलं, माझ्याकडे ते लॅपटॉप होता म्हणले आणि त्यांना स्वतंत्र खोली दिली वस्ती बसायला. अभ्यासात लक्ष लागना, मग मस्तपैकी मराठी पिक्चर लावला म्हटले मी. आणि 3 तास पहिला हातपाय घेतलो आणि व्यासपीठावरती चिंतन सांगायला बसलो. काय अर्थाचं हे घडलेला प्रसंग आहे, फक्त नाव मला विचारू नका. तेरी चुप मेरी चुप. इतरांनाही सांगू नका. हो बरोबर आहे की. मग ते सांगितलं तेरी मेरी चुप तेरी चुप. हो मी कशा करता सांगितलं? विवेक. अवांतर वेळेमध्ये, फावलेल्या वेळेमध्ये सुद्धा त्या मनाला तिथं गुंतवू नये. लक्षात ठेवा, गुंतवू नये. इथं तुकोबाराय म्हणतात, देवा मला ते पदार्थ नकोच आहेत, पण त्या पदार्थाविषयी आकर्षण निर्माण होईल ते होऊ सुद्धा देऊ ते माझे आर्त नको देवा. किती विवेक दृढ स्वरूपाचा आहे पहा, किती दृढ स्वरूपाचा विवेक आहे. त्या पदार्थाविषयी अंतःकरणामध्ये आकर्षण सुद्धा निर्माण होऊ देऊ नको. कदाचित होईल पण ते होऊ देऊ नको. आणि त्या विवेकाचा परिणाम एवढा परिणाम झाला की असा दृढ विवेक असेल तर तिथं वैराग्य जन्माला येतच, तिथं वैराग्य निर्माण होतं. त्याच्याकरता काही करावं लागत नाही. मग त्याच्याबरोबर महाराज म्हणतात, अशी ही वृत्ती तुझ्या ठिकाणी स्थिर राहण्याकरता त्या विषयाच्या ठिकाणी, दिव्य विषयाच्या ठिकाणी, त्या दिव्य विषयाला पाहिल्यानंतर तिकडं धावेल, त्याच्याविषयी मनात येऊ दे नको. म्हणून ब्रह्मलोकाचा विचार मांडला, इहलोकाचा विचार मांडलेला नाही. आपल्याला माहीत आहे, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. अशी व्याख्याच आहे ना ब्रह्मलोकापर्यंत बरं का. दिव्यता आहे तिथं, पण दिव्यता जरी असली तरी त्याचा नाश ठरलेला आहे. मृत्यूची या मापाशी ग झाला. जरी ब्रह्मदेवाचं पद जरी प्राप्त झालेलं असलं तरी महाराज नेहमी सांगायचे, धान्याची रास आहे आणि धान्याच्या राशीवरचा शेवटचा दाना म्हणजे ब्रह्मदेव आहे. तसं मृत्यूचं माप म्हणजे त्याच्यावरचा शेवटचा दाना म्हणजे ब्रह्मदेव आहे. तोही त्या मृत्यूच्या मापात सापडलेला आहे. म्हणून दुश्चित जडो देशी. दिव्यता आहे त्या लोकाच्या ठिकाणी, पण त्या दिव्यतेला पाहून सुद्धा जो विकार निर्माण होणार आहे, ती वृत्ती, ती बुद्धी चांगली नाही, ती इच्छा चांगली नाही. देवा ती निर्माण होऊ देऊ नको का. मी त्याचा अभ्यास केलेला आहे, मी हे जाणलेलं आहे. मी कथाकथित बोललेलो नाही. तुकोबारांच्या चरित्राचं वर्णन करत असताना तुकोबारांनी ज्ञानेश्वरीची किती पारायण केली? तो हजारो पारायण केली. हजारो पारायण केले. आम्ही पारायण करतो फक्त व्यासपीठ चालक म्हणून सप्ताह तेवढंच करतोय. काय बाजीराव महाराज, एरवी आपण स्वतंत्र पारायण करतो का? आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, किती वेळा केलं? काय घडते? नाही, बऱ्याच वेळा केलं आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन. परवा येता येता शिवगुरुजी बोलले, म्हणले महाराजांनी आम्हाला सांगून सांगून ओव्यांचा किस काढला म्हणले. एवढं महाराजांनी सांगितलं. असं येताना चर्चा झाली त्या दिवशी कपिलेश्वरला येत होता बरं का. एवढं ज्ञानेश्वरीचं चिंतन घडलं की ते पुन्हा पुन्हा करावं असं वाटतं.
म्हणजे एवढा अभ्यास, एवढी साधना तुकोबारांनी जीवनामध्ये केलेली आहे आणि त्या साधनेचा परिणाम तुकोबारा म्हणतात, त्याचे कळले आम्हा वर्म, आम्हाला काहीच न कळता कळलं असं बोलतोय आपण बरं का. पण ही मंडळी बोलली, अभ्यास करून बोलली, लक्षात ठेवा. हां, संत होते पण साधिक वृत्तीनं जीवन जगून त्यांनी साधना करून हा विचार समाजाच्या समोर त्यांनी प्रगट केला. आणि तो प्रगट करताना त्यांनी निश्चयाने समाजाला सांगितलं, आम्ही जे सांगतो ना देवा, कथाकथित नव्हे, केवळ पुराणात लिहिलं म्हणून नव्हे, आम्ही त्याचं चिंतन केलं आणि ते आम्हाला कळालं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंता. सिद्धांत आहे, यात काय बदल होणार नाही. आणि हे आम्हाला नको आहे. फक्त एक तुझ्या सगुण स्वरूपाची साधना आमच्या जीवनामध्ये घडवते, ते माझी हरी वृत्ती राहू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली साजेरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित जनी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. वेळेची मर्यादा उत्सवाचा आरंभ आहे आणि वेळेचं महत्त्व हे सांभाळलं पाहिजे. आज द्वादशी आहे, चाल होईल, आरती होईल. आरती झाल्यानंतर क्षीरापत होईल बरं का. आणि क्षीरापत झाल्यानंतर मग भोजन आहे बरं का. हां, तेव्हा आरती झाल्या पळचीला आरती झाल्यानंतर फक्त 5 मिनिटाचा क्षीरापतीचा कार्यक्रम आहे. द्वादशी आहे आणि ती केली पाहिजे. तेव्हा झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करू आणि त्या संतांच्याकडे एवढंच मागू की आमच्या जीवनामध्ये अशी साधना उत्तर घडो. हीच त्या संतांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलेलो. Bye.